नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे शास्त्री हॉल सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या 110व्या वर्षात सादर होणाऱ्या ठरता ठरता ठरेना या नाटकाचं आणि त्या नाटकातील एक प्रमुख कलावंत सुप्रसिद्ध अभिनेत्री जिला आपण अनेक प्रोजेक्ट्स मधनं बघितलेलं आहे, ती सतत चेहऱ्यावरती हास्य असणारी हास्य जत्रा फेम वनिता खरात माझ्यासोबत आहे. वनिता नमस्कार. आणि मला जाणून घ्यायचंय की आज आमच्या 110व्या वर्षांच्या या गणेशोत्सवात नाटकाचा प्रयोग थोड्याच वेळात सुरू होणार आहे. काय या क्षणाला वाटतंय? खरं तर तुमच्या मंडळाच्या 110व्या वर्षात आम्हाला आमचं नाटक सादर करायची संधी मिळाली, त्याबद्दल खरंच थँक्यू. खूप छान वाटतंय. गणेशोत्सव म्हटलं की ही सगळी रेलचेल आलीच, कारण खूप कला सादर होतात गणेशोत्सवामध्ये आणि त्यानिमित्ताने खूप माणसं एकत्र येतात, एकजूट होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र पाहतात आणि हे पाहणं किंवा आम्ही त्यांच्यासमोर हे सादर करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ते करायला आम्हाला नेहमीच मजा येते. नाटकांच्या दौऱ्यांनिमित्त आम्ही सातत्याने फिरत असतो आणि गणेशोत्सव म्हटलं की एक आधी तर खूप प्रयोग व्हायचे नाटकाचे, खूप दौरे असायचे 10-10, 12-12 दिवसांचे. आता आय थिंक तेवढे होत नसावेत, पण बऱ्याच ठिकाणी होतात आणि अगदी कानाकोपऱ्यात जाऊन, नाटक ही अशी गोष्ट आहे, अगदी कानाकोपऱ्यात जाऊन खेडेगावात जाऊनही नाटकाचे प्रयोग आम्ही करतो आणि प्रेक्षक तितकंच रसिक असतो सगळीकडचा, त्यामुळे नाटक अजून खुलतं. असं आठवणीतला एखादा दौरा किंवा असं काही आठवण आहे? असं आठवणीतले बरेच दौरे आहेत, पण मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं श्रीबाई समर्थ, ज्याच्यात निर्मिती सावंत होत्या, समीर चौगुले, अरुण नलावडे, मनमीत प्रेम आणि मी. तर त्या नाटकाचे आम्ही बरेच प्रयोग केले, जवळजवळ 250-300 प्रयोग झाले आणि त्या नाटकामध्ये अष्टविनायक संस्था असल्यामुळे बरेच प्रयोग लागतात, दौरे लागतात. तर त्यावेळेला आम्ही खूप दौरे केले, म्हणजे साखर कारखाना म्हणू नका किंवा कोकणातल्या एका कुठल्या तरी शाळेत कुठेतरी प्रयोग आहे जिथे चेंजिंगला जागा नाहीये, पण त्या सगळ्या गडबडीत पण प्रयोग उत्तम होऊन त्याच्यानंतर जे चेहऱ्यावरती हसू उमटलेलं असतं किंवा आनंद असतो तो खूप सुखावणारा असतो. सो असे बरेच दौरे आणि त्याच्यामधली चला चला पटकन काय करतो, जायला जागा नाही, अशी खूप धावपळ असते त्या दरम्यान आणि नंतर ते सगळं ऐकून हसू येतं, आठवून हसू येतं. गणपती बाप्पाची जी मूर्ती असते ती लोभच असते, आपल्याला सुखावणारी असते दर्शन गणपतीचं. तर गणपती बाप्पाकडे काय मागणं मागशील या क्षणाला? गणपती बाप्पाकडे हेच मागणं मागेन, तो तर सगळ्यांना सुखी ठेवणारीच दैवत आहे. ते सगळ्यांवर त्यांचा आशीर्वाद असतो किंवा पहिल्यांदा काही आपल्याला आठवलं तर आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पाच आठवतो. सो आता देशांमध्ये, आपल्या देशात, इतर सगळ्याच देशांमध्ये खूप भयानक वातावरण सुरू आहे, खूप युद्ध सुरू आहेत. ही सगळी युद्ध थांबावीत आणि माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं हे मी मागेन गणपती बाप्पाकडे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे आणि हीच प्रार्थना तू केलेस. तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वामी कृपा क्रिएशन्स.